समोर कुणाल कामराचं कार्यालय त्याचा स्टुडिओ फोडण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेवरती सगळी टीका केलेली आहे, नेमकं काय आक्रमक धारण केलं? कुणाल कामरा नावाच्या एक व्यक्तीने आमचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहे, त्याच्या विरोधात मी अंधेरी पूर्व हा MIDC पोलीस स्टेशनला FIR केलेली आहे आणि माननीय पोलिसांकडे मागणी केली आहे लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी। जर त्यांनी 2 दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईच्या शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिथे दिसेल तिथे तोंडावर काळा फासतील। विरोधकांकडून सगळी टीका केली जाते, टीकेकडे कसं बघताय? मला असं वाटतंय की हा कुणाल कामरा यांच्या बोलवता धणी कोण आहे ते पोलिसांना मी सांगितलंय। बोलवता धणी कोण आहे, ते सुपारी घेऊन बोलला आहे की स्वतःहून बोलला आहे, त्याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी। सर, हिंदी में जानना चाहेंगे कुणाल कामरा के जो ऑफिस है, जो जहाँ पे शो किया है वहाँ पे तोड़फोड़ की है शिवसेना की तरफ से। मैं कल रात को MIDC पुलिस स्टेशन में कुणाल कामरा के खिलाफ FIR किया है। हम सबके नेता, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, उसके खिलाफ जो कुणाल कामरा ने नीचे के स्तर पे जाके टीका की है, उसके खिलाफ हमने MIDC पुलिस स्टेशन में FIR की है और पुलिस से मांग करता हूं कि जल्द से जल्द उसके ऊपर कार्यवाही करे और उसको 2 दिन की हमने मोहलत दी है कि 2 दिन के अंदर वो माफ़ी मांगे। अगर 2 दिन में माफ़ी नहीं मांगी तो शिवसैनिक उसको रास्ते पे घूमने नहीं देंगे, जहां वो दिखेगा उसके मुंह पे काला पोछा। संजय राउत और आदित्य ठाकरे ने समर्थन किया। देखो, मैं पुलिस से भी मांग की है कि इसको बोल रहा है उसके पीछे कौन है, वो भी सामने आना चाहिए। मुझे ऐसा लग रहा है कहीं ना कहीं कि अभी जो दिशा सालियन का केस चल रहा है उसको डाइवर्ट करने के लिए शायद उन्होंने ये बुलवाया होगा, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है। संजय राउत आणि इतर जे नेते आहेत त्यांच्याकडनं याचं समर्थन होताना दिसतंय। त्या व्यक्तींचा सन्मान मला असं वाटतंय की सध्या जे दिशा सालियनचे केस चालू आहे त्यांना वेगळं वळण कसं लागता येईल याच्यासाठी मला वाटतं की हे लोकांनीच बोलवता यांना बोलण्याची स्क्रिप्ट लिहून दिली असेल। एक सगळं जर पाहायला गेलं तर कुणाल कामराने एखादा ट्विट केलंय आणि संविधान हातात घेऊन म्हणते की हाच एक वेळ आहे, त्यामुळे ती एक माफी मागण्याच्या त्याच्या मानसिकतेत नाही दिसून येते ट्विटवर। बघा, माझं मत असं आहे की तो माफी मागतील, कारण एवढ्या खालच्या पातळीवर एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं हा योग्य नाही आणि शिवसैनिक हा कदापि सहन करणार नाही। मुंबईच्या प्रश्नांवरती आज बैठक बोलवलेली आहे, अध्यक्षांच्या दालनात बोलवलेली आहे, 100% मी जाणार आहे। आज 3 वाजता जे माननीय अध्यक्ष महोदयांनी बैठक बोलली, अति महत्त्वाची बैठक आहे आणि हा मुंबईचा जे CC कॉन्क्रीट रस्ता आहे त्याच्यावर बैठक आहे। मी त्याच्यावर आपला मुद्दा मांडणार।